शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पवित्र दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदात करण्यात आली। तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याच्या निर्णयानुसार राज्याच्या विविध भागामध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। याचाच भाग म्हणून मुंबईतील कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। कुर्ल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि महाआरती केली। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या कुर्ला नदीत येऊन आज इथे महाआरती केली। आपल्याला आठवत असेल वर्षभरापूर्वी बरोबर मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी याच मंदिराचे उद्घाटनाला आले होते आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की खासदार पुनमताई महाजनांच्या माध्यमातून मुंबईतले सर्वात प्रथम मंदिर आहे शिवाजी महाराजांचं। आणि आज मी बऱ्याच ठिकाणी बघतो बरेच लोक याचा आदर्श घेऊन नवीन मंदिराच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहे। एकूण कसा कार्यक्रम होता त्याविषयी काय? सकाळी साहेब आल्यानंतर महाआरतीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। स्वतः खासदार पुनमताई महाजन यांच्यासोबत उपस्थित होत्या। महाआरती झाली, त्यानंतर साहेबांचं सन्मान देऊन आम्ही स्वागत केलं, सत्कार केला आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विश्व परिषदेच्या माध्यमातून, वैष्णवच्या माध्यमातून। आयोजन जस्ट आत्ताच संपलेलं आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस इथे आले तर काही मेडिकल इमर्जन्सी उद्भवू नये त्यासाठी चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार मी इथे उपलब्ध होता। जर काही मेडिकल इमर्जन्सी झाली असेल तर ती मॅनेज करण्यासाठी आपण इथे उपलब्ध होतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आज या शुभ दिनी मुख्यमंत्री साहेबांनी सुरुवातच कुर्ल्यातून ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून केली, ही एक नक्कीच प्रेरणादायी बाब आहे। आज 352वी शिवराज्याभिषेकचा आज हा जो सोहळा होता हा आम्ही प्रत्येक वेळी रायगडावरती करत होतो, पण प्रकाशजींच्या आणि पुनमताईंच्या माध्यमातून मुंबईतलं पहिलं महाराजांचं मंदिर जिथं निर्माण झालं हे आमचं अहोभाग्य की हे कुर्ल्यात झाल्यामुळे आम्ही रायगडावरून न करता तसंच कार्यक्रम कुर्ल्यामध्ये करण्यासाठी आम्ही सर्व शिवभक्तांनी गेले 2 वर्षापासून आम्ही इथे पूर्ण प्रयत्न करतो आणि कदाचित सर्वेश्वराच्या कृपेने का होईना की आता मुख्यमंत्री असे असंख्य लोक ह्या मंदिराला पाय लावू लागले। त्यामुळे आमचं कुर्लेकरांचं हे भाग्य आहे की कुर्ल्यामध्ये अशा कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन जातात। हे आमच्यासाठी आणि हे खूप मोठं आजचा दिवस होता। आजच्या या राज्याभिषेक तिथीनुसार आम्ही जो साजरा करतो या तिथीनुसार कार्यक्रमाला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद कुर्लेकरांनी गेली 20 वर्ष तिथीप्रमाणे शिवजयंती आपण करतो। पण सगळ्यात पहिली सुरुवात तिथीप्रमाणे शिवजयंतीची आपण या कुर्ल्यातूनच झाली होती रायगडावरती। तर त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी रायगडावरती जातो, पण यंदाच्या वर्षी गेली 2 वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर कुर्ल्यामध्येच आहे। त्यामुळे आम्ही संघटनेने ठरवलं की आपण ही तिथीनुसार शिवजयंती आपण कुर्ल्यामध्ये चालू करूया। गेल्या वर्षीपासून आणि यंदाच्या वर्षी आपण तिथीनुसार शिवजयंती ते साजरी करतो। आता शिवजयंती झाल्यानंतर लहान मुलांच्या लाठीगाडीचा पण खेळ झाला इथे, त्यानंतर समापन झालं आणि आता इथे रात्री 10 मंडळ पण आपण हा कार्यक्रम घेणार आहोत। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी माजी खासदार पूनम महाजन, RTI कार्यकर्ते अनिल गलगली, मुंबई भाजपा प्रवक्ता उदय प्रताप सिंह, प्रकाश चौधरी यांच्यासह शिवभक्त व स्थानिक भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।